आता उन्हाळा म्हटलं की खूप घाम येतो आणि घाम निघला की मग बॅड स्मेल यायला सुरुवात होते. पण माहिती आहे अशा काही गोष्टी आहे, आपले घरगुती उपाय सुद्धा करून आपण आपल्या घामाचा जो येणारा खूप वास आहे त्याला आपण कंट्रोल करू शकतो. मी माझी स्टोरी सांगते. मला आधी खूप खूप जास्त घाम यायचा आणि घाम आला की खूप स्मेल यायचा, बॅड स्मेल. माझी अशी स्टोरी बिलकुल नाही आहे की मी डिओ पण वापरले किंवा छान परफ्यूम वापरले तरी पण म्हणजे खूप लवकर माझा बॅड स्मेल कमी होईल असं वगैरे काहीच नाही. सगळ्यात पहिला जो डिओ आहे तो मला माझ्या आईने घेऊन दिलेला. मला आता पण आठवते, पण तरी पण ना काही वेळ टिकायचा त्याचा स्मेल आणि नंतर ते पुन्हा जसं बॅड स्मेल यायला लागायचा, घाम खूप जायचा त्यामुळे. पण जेव्हा मी अशा आता काही वर्षापूर्वीचा माझा अनुभव सांगते. माझी आईच मला म्हणाली की एकदा जसं तुझा पहिले खूप स्मेल यायचा, तू परफ्यूम लावायची, डिओ लावायची, तरी पण तुझा स्मेल तेवढा कमी नाही व्हायचा. पण आता असं कारण काय? तर जे मी खरंच उपाय म्हणजे फॉलो केले आणि त्यानंतर मला मिळणारा रिझल्ट तो एकदम 100% खरा मिळाला. तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी अशा 2 गोष्टी सांगणार आहे, ज्या मी 3 वर्षापासून माझ्या लाईफमध्ये म्हणा किंवा डेली लाईफमध्ये यूज करत आहे. त्यामुळे मला खूप फ्रेश वाटते. त्याचप्रमाणे आपल्याला असं वाटतं ना की मी जिथे जिथे गेली तर छान स्मेल यायला पाहिजे, असं मला आधी वाटायचं, जे माझ्याशी व्हायचं नाही. चांगले परफ्यूम्स वापरले, काही वापरले तरी थोड्या वेळाने मला घाम यायचाच आणि मला खरंच अनकम्फर्टेबल वाटायचं. तर तेच मी आज तुमच्याबरोबर शेवटी 2 अशा गोष्टी शेअर करणार आहे, ज्याने मला खरंच खूप छान रिझल्ट मिळाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी एकता तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आता आपल्याला घाम येतो आणि घाम का येतो आणि तो उन्हाळ्यात खूप जास्त येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बॉडीला उन्हाळ्यात थोडं थंड हवं असतं. बाहेरच्या टेम्परेचरमुळे आणि आपल्या खाण्यामुळे सुद्धा बॉडी खूप गरम होऊन जाते. त्यामुळे तिला स्वतः थंड ठेवायला खूप जास्त घाम निघतो आपल्या शरीराच्या बाहेर. मग घाम निघतो तर आपल्याला वास का बरं येतं? आपल्या घामाचा दुर्गंध म्हणतो त्याला. आपल्या शरीराचे म्हणजे आपल्या स्किनवर जे बॅक्टेरिया असतात त्याच्यासोबत तो घाम मिक्स होतो आणि त्यामुळे खूप वाईट दुर्गंध यायला लागतो. घामाला स्वतःचा स्मेल नसतो, दुर्गंध नसतो. जेव्हा तो स्किनच्या बॅक्टेरियासोबत मिक्स होतो तेव्हा त्याला वास येतो. आणि दुर्गंध येण्याची खूप वेगवेगळी कारणं आहे. आपण कधी खूप काही डिओ, परफ्यूम्स यूज करून सुद्धा आपला स्मेल जात नाही. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काही घरगुती उपाय करून सुद्धा आपण आपला जो येणारा दुर्गंध आहे तो पण कंट्रोल करू शकू. आणि जे आपले काही रोल ऑन्स असते किंवा आपण जे बेस्ट इसेन्शियल ऑइल्स असते ते वापरून सुद्धा आपण स्वतःला फ्रेश आणि एकदम म्हणतो ना उन्हाळ्यात असं वाटायला नको मला कचकच किंवा म्हणजे बॅड स्मेल येतो. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला गुलाबजल म्हटलं की सगळ्यांना वाटतं की रोज वॉटर तर आपण कधी पण यूज करू शकतो, याचा काय उपयोग होणार आहे? पण खरंच सांगते, तुम्ही कुठल्या पण ब्रँडचं गुलाबजल घ्या आणि उन्हाळ्यात याचा यूज करा. तुम्हाला खूप खूप छान फ्रेश आणि लाईट वाटणार. जेव्हा तुम्ही आंघोळ करून निघता तेव्हा हलकासा स्प्रे करा किंवा एखाद्या कॉटन पॅडवर घ्या किंवा तुम्ही आपला एक छोटासा नेहमी एक कपडा ठेवा, रुमाल ठेवा, ज्याने तुम्ही आपले अंडर आर्म्स क्लीन करा आंघोळ झाल्या. जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा घरी असाल तर खरंच आपण म्हणजे एखादी छोटीशी बाटली घ्या, सोबत ते यूज करू शकतो आपण बाहेरसुद्धा गेलं तर. मी हे ट्रॅव्हलमध्ये यूज करते. त्याने आपले अंडर आर्म्स क्लीन करून टाकायचा. कधी काय आहे ना, आपण ठीक आहे स्मेल वगैरे खूप छान येतो आपल्या बॉडीचा, पण आपल्याला तरी अंडर आर्म्स स्टिकी वाटतात किंवा आपल्याला असं वाटतं की तिथे ओलं आणि फ्रेश नाही वाटत. तर आपण त्यांनी गुलाबजलनी आपण नक्की आपले अंडर आर्म्स क्लीन करून टाका. एकदम फास्ट आणि इझी मेथड आहे ही. म्हणजे आपल्याला जर वाटत असेल ना की आपण कुठे पण कॅरी करून जावं एखादी छोटीशी बॉटल गुलाबजलची, तर तुम्ही ही घेऊन जा. तुम्हाला खूप लाईट आणि फ्रेश आणि थंड वाटणार गुलाबजलचा यूज केल्यानंतर तुम्ही. दुसरं म्हणजे आहे ॲलोवेरा जेल. आता सगळ्यांना माहिती आहे की ॲलोवेरामध्ये अशा काही प्रॉपर्टीज असतात त्या आपल्या स्किनला अप्लाय केल्यानंतर खूप जास्त थंड वाटत असते आणि खूप फ्रेश फील होत असते. तुम्हाला जर वाटत असेल तर आधी तुम्ही पॅच टेस्ट करून बघा. आणि खरंच जर तुम्ही घरी असणार, तुम्हाला नाही आवडत आहे की तुम्ही घरी असून परफ्यूम्स लावाल किंवा रोल ऑन जे काही तुम्हाला यूज करायचं नाही आहे, तर प्लीज तुम्ही कुठल्या पण ब्रँडचा ॲलोवेरा जेल घ्या आणि आपल्या अंडर आर्म्सला लावा किंवा त्यांनी अंडर आर्म्स क्लीन करा. तुम्हाला खूप छान फ्रेश वाटणार आणि असं वाटणार नाही की तुम्ही काही लावलेलं आहे. आणि छान फ्रॅग्रन्स पण येणार आणि तुम्हाला हॅप्पी राहायला आणि फ्री राहायला
खूप मदत करणार. आपल्याला जे वाटतं ना अनकम्फर्टेबल होत असतं आपण घरचे खूप कामं केल्यानंतर पण, किंवा आपल्याला वाटतं की मी कितीही काही लावलं तरी माझ्या अंडरआर्म्सला खूप चिकट चिकट वाटत असतं, तर तुम्ही ॲलोवेरा जेलनी आपल्या अंडरआर्म्स क्लीन करा, तुम्हाला खूप फ्रेश वाटणार. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना माहिती असणारी ती म्हणजे तुरटी, ज्याला आपण अल्म म्हणतो, ज्याला आपण फिटकरी म्हणतो. खरंच सांगते, हे मला माझ्या आईने सांगितलं. तुम्ही आठवड्यातनं 3 ते 4दा जरी गुलाबजलच्या पाण्यात मिक्स करून आपले अंडरआर्म्स क्लीन केले ना, खरंच म्हणजे मी यूज केलेलं आहे. पण तुम्ही आधी पॅच टेस्ट करून बघा. स्किनला जर सूट नाही होत असेल तर लावू नका. आणि जर तुम्हाला वाटत आहे तुम्ही यूज करायचं, तर तुम्ही गुलाबजलमध्ये मिक्स करून तुरटीचं पावडर आणि गुलाबजल त्याने आपले अंडरआर्म्स क्लीन करा. डेली नाही केलं तरी चालते, पण आठवड्यातनं 3-4दा तरी करा. तुम्हाला खूप खूप बेस्ट रिझल्ट मिळणार. म्हणजे जो म्हणतो ना, जे बॅक्टेरिया जे बॅड स्मेल देतात ते या तुरटीनी बॅड स्मेल कमी यायला मदत होते. म्हणजे जो आपल्याला असं वाटतं ना की मी किती सगळं लावूनसुद्धा माझा बॅड स्मेल येतो, तर ते अंडरआर्म्समध्ये जे बॅड बॅक्टेरियाज तयार होतात ना, ते या तुरटीच्या पाण्याने कमी होतात. किंवा जर आपल्याला सूट होत नसेल, पॅच टेस्ट करून बघा, तर यूज करू नका. आणि जर वाटत आहे तर तुम्ही गुलाबजल यूज करा त्यामध्ये मिक्स करून. कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही खरंच फिटकरीचा वापर कधी केला आहे का अंडरआर्म्ससाठी. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्याचं खाणं, समर डाएट. आता तुम्हाला वाटेल खाणं आणि घाम याचा काय संबंध? त्याचा सगळ्यात मोठा संबंध आहे. तो माझा पर्सनल प्रॉब्लेम होता. मी खूप काही यूज करायची, पण मला वाटायचं की माझ्यासोबत असं का होतं की मी खूप छान डिओ परफ्यूम यूज करूनसुद्धा मला का कम्फर्टेबल होत नाही उन्हाळ्यात, की घाम येतो आणि काही वेळानंतर काही तासानंतर थोडं स्मेल यायला लागतो. त्याचं कारण होतं खाणं. आपण उन्हाळ्यात खूप जास्त तेलकट खातो, खूप गरम खातो. ते खाणं थांबायला पाहिजे. बाहेरचं जंक फूड खातो. त्याने काय होतं ना, आधीच आपली बॉडी गरम असते उन्हाळ्यात, त्यामुळे आपल्या बॉडीला खूप घाम येतो. आणि जेव्हा घाम येतो तेव्हा आपण खूप तिखट खाल्लं असेल, खूप ओव्हर कांदा लसूणसुद्धा खाल्ले ना, तरी पण आपल्या बॉडीचा खूप बॅड स्मेल येतो. म्हणून प्लीज आपल्या खाण्याकडे लक्ष द्या. त्यातल्या त्यात तुम्ही आपलं डिटॉक्स वॉटर घ्या. आपल्या बॉडीला छान हायड्रेटेड ठेवा. तेव्हाच कुठे आपल्या बॉडीला फ्रेश वाटेल, लाईट वाटेल. आणि आपण जर आपलं डाएट चेंज केलं तर आपल्या बॉडीचा जो येणारा दुर्गंध आहे तो सुद्धा कमी होतो. प्लीज उन्हाळ्यात आपलं डाएट बरोबर ठेवा. बॉडीला जे पेय किंवा जे काही तुम्ही खाता, फळ म्हणा, भाज्या म्हणा, ज्या थंड्या ठेवतील त्याच खा. यासुद्धा गोष्टी तुम्हाला तुमचा बॉडीचा जो दुर्गंध आहे, वाईट स्मेल आहे, तो कमी करायला मदत करते. टिप्स सांगते महत्त्वाची. जर तुमची बॉडी खूप गरम असेल ना, तुम्हाला असते, प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते, तर तुम्ही उन्हाळ्यात चिया सीड इन्क्ल्यूड करा आणि त्या खूप तुमच्या बॉडीला थंड ठेवायला मदत करतात. प्लीज तुम्ही आपला डाएट चेंज करा आणि जो आपला उन्हाळ्यात येणारा घाम किंवा त्या घामाचा वास त्यात नक्की बदल बघणार. की स्ट्रेस आणि घाम याच्याशी काय संबंध? याच्याशी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा संबंध आहे आपल्या घामाचा वास येण्याशी. सगळ्यात महत्त्वाचं कारण असते, आपल्याला स्ट्रेस आला की खूप घाम निघतो आणि आपलं कॉर्टिझॉल वाढतं. ते म्हणजे आपलं स्ट्रेस हार्मोन असतं. जेव्हा आपलं स्ट्रेस वाढते तेव्हा आपले हार्मोन्स डिस्टर्ब होतात आणि त्यामुळे आपल्याला एक्सेसिव्ह स्वेटिंग होते आणि खूप अतिरिक्त घाम आला की बॅक्टेरियासोबत तो घाम मिळतो आणि बॉडीचा वास यायला सुरुवात होते. तर खरंच स्ट्रेस कमी करायचा असेल तर 2 ते 5 मिनिटं डेली मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला झोपण्यापूर्वी ब्रीदिंग प्रॅक्टिस करा. ब्रीदिंग प्रॅक्टिसने काय होते ना, आपलं माइंड रिलॅक्स होते आणि आपलं बॉडीचं जे स्ट्रेस आहे ते कंट्रोल व्हायला मदत करते. पाय स्वच्छ धुणे. आता सगळ्यांना माहिती आहे की आपण आपल्या बॉडीची केअर करत असतो, आपल्या स्किनची आपण आपले ब्रश करत असतो चांगले, सगळ्या गोष्टींची आपण बरोबर काळजी घेत असतो, पण आपण आपल्या पायाकडे लक्षच देत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात पायाला खूप घाम येत असतो आणि पायाचा खूप वाईट असा एकदम दुर्गंध येत असतो. तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतला असणार की जेव्हा आपण सॉक्स काढतो आपल्या पायामधनं तेव्हा खूप घामामुळे त्याला वाईट स्मेल येतं. त्यासाठी पाय तर स्वच्छ धुवा, पण रोज मला असं वाटतं की नाही करू शकणार तुम्ही, पण आठवड्यातनं 2दा-3दा तरी फिटकरीने पाय धुवा. म्हणजे गरम पाणी करा, त्या गरम पाण्यात तुम्ही फिटकरीचं तुरटीचं थोडं पावडर टाका, लिंबू टाका आणि पाय पाण्यामध्ये ठेवा 5 तरी मिनिट. ते तुमच्या बॉडीला पण खूप रिलॅक्स करणार, तुमचं माइंड रिलॅक्स होणार आणि तुम्हाला
खूप छान फ्रेश वाटणार आणि तुमचा पायाचा जो येणारा दुर्गंध असतो ना तो पण येणं बंद होणार. आपण सगळीकडे लक्ष देतो पण आपण आपल्या पायाकडे लक्ष देत नाही. प्लीज आपल्या पायांकडे लक्ष द्या. पायामधनं सुद्धा दुर्गंध येत असतो. कारण आपण जर आपले पाय जर पाण्यात सोक केले, हे आपल्या शरीराला, आपल्या माइंडला किंवा आपल्या वेगवेगळ्या जे काही आजार असतात, आपल्याला स्ट्रेस येतो, तो सुद्धा खूप छान कमी करायला मदत करत असते. महत्त्वाचं म्हणजे माझं फेवरेट आणि मी 3 वर्ष झाले याला वापरत आहे. मला खूप छान बेस्ट असे रिझल्ट दिले ते म्हणजे अरोमा इसेन्शियल ऑइल. हे ऑइल मी खरं सांगते मला एक छान डॉक्टर आहे त्यांनी सजेस्ट केलेलं आहे. मी त्यांना थँक्यू म्हणते कारण मी खूप सारे परफ्यूम्स, डिओ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे यूज केलेले. पण मला ना काही वेळाने थोडं अनकम्फर्टेबल वाटायचं. मला वाटायचं की मी कुठे गेली तर मला बॅड स्मेल नाही येत आहे का. जर मी कुठे गेली तर मला भीती वाटायची माझा बॅड स्मेल तर नाही येणार. त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तू हे इसेन्शियल ऑइल यूज कर. खरंच मी ते यूज केलं. तुम्हाला एक ड्रॉप 2 ड्रॉप जरी तुम्ही याचा यूज केला ना, तुम्ही तुमच्या मानेजवळ किंवा तुम्ही तुमच्या रिस्टला लावला तर खूप छान आपल्याला फ्रेश वाटतं. त्याचप्रमाणे आपलं जे मूड आहे ना ते मूड पण हॅप्पी राहायला खूप मदत करत असते. कधी कधी काय ना आपण खूप थकल्यासारखं फील करत असतो. तुम्ही एक जर ड्रॉप याचा लावला ना तुमचं मूड अपलिफ्ट होईल. यात वेगवेगळे फ्रॅग्रन्स येतात, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. पण प्लीज तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा. तुम्हाला खूप खूप फ्रेश वाटेल आणि जे तुम्ही आधी टेस्ट करून बघू शकता आपल्या स्किनवर की खरंच सूट होते की नाही. पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोल ऑन. आता सगळ्यांना माहिती आहे की मार्केटमध्ये वेगवेगळे रोल ऑन्स आलेले आहे. पण माझं महत्त्वाचं म्हणजे आवडतीचं बॉडी वॉशचं ते यूज केल्यानंतर ना मला जे माझे अंडरआर्म्स स्टिकी वाटायचे किंवा जे काळवंडलेले होते 2-3 वर्ष झाले मी हे यूज करून राहिली, त्याचे मला छान रिझल्ट आहे आणि खूप फ्रेश वाटते. आणि जो बॅक्टेरियाचा जो बॅड स्मेल येतो ना तो सुद्धा या रोल ऑन यूज केल्याने खूप कमी येतो किंवा मला तरी अजून जाणवलेला नाही आहे आणि खूप रिलॅक्स आणि फ्रेश वाटते. काही अशा टिप्स होत्या ज्या खरंच तुमचा जो येणारा घामाचा वास आहे याला कंट्रोल करणार आणि आपल्याला जे असं अनकम्फर्टेबल वाटतं ना ते स्वतःला फील करू नाही द्यायचं. छान मार्केटमध्ये परफ्यूम्स असतात, रोल ऑन्स असतात किंवा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इसेन्शियल ऑइलसुद्धा यूज करू शकता. त्यानेसुद्धा तुम्हाला खूप लाईट वाटायला मदत होणार. जर वाटत असेल तर मार्केटमध्ये खूप छान छान तुमच्या बजेटमध्ये असणारे परफ्यूम्स असतात किंवा डिओ असतात ते सुद्धा तुम्ही घ्या. पण प्लीज आपल्या स्वतःची काळजी करा. आणि जर तुम्हाला खरंच आपल्या स्मेल कमी करायचा आहे ना तुम्ही सगळं गोष्टी यूज करून झाल्या तरी खाण्याकडे आणि डिटॉक्स वॉटर घ्या. म्हणजे बॉडी आपली उन्हाळ्यात थंड राहायला मदत होणार. आणि जर आपली गोष्टी आहेत त्या आपल्याला स्वतः यूज करून बघावं लागणार. आधी तुम्ही आपली स्किन बघा, आपली बॉडी बघा, टेस्ट करा आपल्या स्किनवर आणि नंतरच कुठली पण गोष्ट खा किंवा स्किनला लावा. आणि अशाच हेल्दी आणि सिंपल टिप्ससाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि हां, स्वतःवर प्रेम करायला विसरू नका बरं. बाय.